एकदम सावकाश वाजवा पेटी. माझी आपल्या सर्वांना विनंती की आपण जेवढी शांतता या ठिकाणी ठेवा तेवढं मला चांगलं कीर्तन करता येईल. म्हणजे मधून कुठे उठू नका. आपल्याकडे प्रत्येकाजवळ मोबाईल असतील, 1 असेल, 2 असेल, 3 असतील, जेवढे असतील तेवढे. फक्त मोबाईलची बटणं जी ती भले बंद करू नका, पण त्याला सायलेंट ठेवा, त्याला मौन करून ठेवा. मध्ये कुणाचा मोबाईल वाजता कामा नाही. आधीच उशीर झालेला आहे आणि कीर्तनामध्ये विक्षेप झाला की माझी नवीन कृत्याची शक्यता असते. आता इथं कोलाहल एवढा आहे, धूमकुडांचा आवाज एवढा जास्त झाला की तो माझ्या मेंदूमध्ये घुसला मगाशी. आणि म्हणून मला कीर्तनामध्ये जेवढी शांतता असेल तेवढं चांगलं कीर्तन करता येतं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन, चालू कीर्तनामध्ये कोणीही पाया पडायला येऊ नका. याचं कारण तुम्ही पाया पडले म्हणजे मला प्रत्येक वेळेला खाली बघावं लागेल. आणि मी खाली बघितलं की माझ्या कीर्तनाची जी लिंक आहे ती तुटून जाते. आणि तुकोबाराय म्हणतात, भजनात विक्षेप झाला की वक्त्याला मरणापेक्षा जास्त दुःख होतं.
म्हणून आपण सर्वांनी कुणीही मला विक्षेप करणार नाही. आपण एवढी खबरदारी घ्या. उरलेल्या वेळामध्ये तसं चिंतन सांगायचं हे तुम्ही माझ्याकडे सुपूर्द करा. विठ्ठल हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय ते साधकी साधने तुटती भवाची बंधने. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तप्रती सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृत वाहिनी जलतीर्थ गोदावरी मातेच्या तीरावर असणारं क्षेत्र प्रतिष्ठान अर्थात पैठण क्षेत्रातील महान संत महाविष्णूचे अवतार संत शिरोमणी श्रीमंत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा गोड चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग आपल्या सर्वांच्या पाठातला असावा असं मी गृहीत धरतो, कारण तुमच्या प्रत्येकाचे चेहरे सांगतात की अभंग तुमच्या परिचयाचा आहे म्हणून. व्यक्तीच्या चेहऱ्यावर लगेच कळतं की अभंग हा त्यांच्या परिचयाचा आहे म्हणून. अभंग जरी तुमच्या परिचयाचा असला तरी त्या अभंगाचं महत्त्व कमी आहे असं कुणीही समजू नका. जसं एखादी व्यक्ती आपल्या परिचयाची असली की माणसाला वाटतं त्याचं महत्त्व कमी आहे, तसं संतांचे अभंग पाठातले असले आणि कीर्तनकारांनी ते अभंग कीर्तनासाठी घेतले की लोक म्हणतात हा तर सोपाच अभंग आहे. अभंग म्हणायला जरी सोपा असला तरी मात्र त्या अभंगाचं चिंतन सोपं असेल असं कोणी समजू नका. संतांची भाषा ही अतिशय चिंतनीय आहे, प्रासादिक आहे आणि गोड आहे. हा सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी ज्यांना हरी प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल त्यांना हरीची प्राप्ती कशी करावी याचा उपाय या अभंगातून त्यांनी प्रतिपादन केलेला आहे. मनोरथ कसे पूर्ण करायचे हे या अभंगातून नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. असा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या या हरिनाम सप्ताहामध्ये गेली अनेक वर्षापासून मी कीर्तन केल्यामुळे या सप्ताहाविषयी मला चांगली माहिती आहे. अंदाजे मला वाटते 59 वर्ष सप्ताह झालेली आपल्या. 59 वर्ष म्हणजे पुढचं जे वर्ष आहे ते आपलं 5वं पूर्ण होणार आहे. पंचतपपूर्ती सोहळा पुढच्या वर्षी साजरा होणार आहे. आणि याच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह गेली 59 वर्ष आपण सर्वांनी सुरू करून टिकून ठेवलेला आहे. आपल्या सर्वांना माझ्याकडून मी शतशः धन्यवाद देतो. आपण आता माऊलीला फक्त एकच प्रार्थना करायची की 59 वर्ष सप्ताहाला पूर्ण झालेली आहेत. आम्ही जरी या जगामध्ये नसलो तरी आम्ही गेल्यानंतर सुद्धा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह असाच अखंड आग्र्यात सुरू राहावा. नामा म्हणे केशराजा केला नेम चालवी माझा, म्हणून हा नियम भगवान आपण पूर्ण करावा अशी प्रार्थना आपण सर्वांनी ज्ञानोबारायांना श्री पांडुरंग परमात्म्याला करावी. अतिशय परमार्थिक गाव आहे आपलं कालेर. माझ्या लहानपणापासून मी आपल्या गावाशी परिचित आहे. आमचे परमपूज्य भिवा महाराज आपल्या गावामध्ये यायचे आणि त्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये मी बऱ्याच वेळा आपल्या शिवाजी बाबांच्या घरी ज्या वेळेला त्यांच्या घरी पुण्यतिथी असायची आमच्या ज्ञानबाबाच्या भावाची, तेव्हा माझं रामकथा त्या ठिकाणी झालेली आहे, माझी कीर्तनं त्या ठिकाणी झालेली आहेत. अनेक वर्षापासून मी आपल्याशी परिचित आहे आणि परिचित असल्या कारणाने तुम्हाला सर्वांना वादिन्य महाराज तुमचे वाटतात हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठेपणा आहे. आणि म्हणून तुम्ही मला हाक दिली की मी तुमच्या हाकेला नाही म्हणत नाही. आता सुद्धा मी घरातून निघाल्यापासून मला 5-6 फोन झाले की महाराज तुम्ही कुठं पोचले म्हणून. म्हणून मी अतिशय धावपळ करीत इथपर्यंत पोचलो. कीर्तनाच्या वेळेच्या आधी पोचलो. पण शोकांतिका मी आल्यानंतर कीर्तन अर्ध्या तासाने सुरू झालं. हे माझं दुर्दैव म्हणावं की काय गुन्हा असू. पण या ठिकाणी आल्यानंतर मला कळलं की कीर्तन का उशिरा सुरू झालं तेही मला कळलं आणि ते ऐकून जरा मला बरं वाटलं. आपल्याच भागातील खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा एक युवक, एक शेतकरी कुटुंबातील युवक, जिज्ञासू युवक आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणीचं पाणी पिऊन मदुगरी मागून आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांनी साधना केली आणि 4 वर्ष जोग महाराज संस्थेमध्ये शिकून यशस्वी झाला. म्हणून आपल्या मुलाचा आपण गौरव करावा या हेतूने आज जितेंद्र महाराजांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकरता जोरदार एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी वाघाचं, त्याला कलबूत म्हणतात, वाघाचं अंगावर घालतात कलबूत, सोडायला लागला चरायला. गाडो जायचा, लोकांची शेतं खाऊन यायचा. लोकांनी विचार केला की आपल्या शेताची नासधूस होते कशी म्हणून आपण जाऊन बघू. तर शेतामध्ये जेव्हा लोक बघायला लोक घाबरून पडू लागली. लोक शेताकडे फिरकत सुद्धा नाही की शेताकडे वाघ येतो म्हणून. तो गेला बघायला, बघून तर खरं म्हटलं आपण जाऊन कसा वाघ येतो. आणि म्हणून तो धडकाळे ऐकून किती पडतील काय विचार केला. माझा स्वाग आहे
आवाज ऐकला आणि त्या मुलांनी पाहिलं की अरे अरे हा फक्त वाघाची कदमूत दिसे वाघायचा परिणामी दश बाजारामध्ये कुठे विकत मिळत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का आता. मग ते संतत्व सिद्ध करण्यासाठी दोन गोष्टीची देतो. आणि म्हणून 9व्या अध्यायामध्ये भगवान आपल्या हृदयामध्ये आहे हे कळण्यासाठी ज्ञानोबारायांना काही दृष्टांत द्यावे लागले. आता ते दृष्टांत पण मी तुम्हाला सांगतो, कारण ज्ञानेश्वरी हा माझ्या अतिशय आवडीचा विषय, जिव्हाळ्याचा विषय, प्रेमाचा विषय. म्हणून सांगतो, आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा विराजमान आहे हे कळण्यासाठी ज्ञानोबारायांनी काही दृष्टांत दिले. त्यातला पहिला दृष्टांत ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, दूध गोड आहे. पण पवित्र आणि गोड दूध असतं ते माणसं प्याली की माणसं पुष्ट होतात. पण पिशवीचं नाही बरं का, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो, पिशवीच्या दुधाच्या बाबतीत तुम्हाला एक नवल सांगतो मी. आता मगाशी आमच्या ज्ञानदादांनी मला घरी गेल्यानंतर कॉफी प्यायला दिली. प्रेमाने काही लोकांनी दिली की प्यावी लागते, नाईलाजाने प्यावी लागते ती कॉफी. पण मी चहा आणि कॉफी सोडली. त्याचं कारण माझं तुम्हाला सांगतो. माझं कीर्तन मुंबईला, आणि मुंबईला कीर्तन असताना 10x10च्या खोलीमध्ये मी तिथं बसलेलो पेटा बांधण्यासाठी. घरमालक आला आणि त्याच्या पत्नीवरती ओरडला. 15 मिनिटं झाली महाराजांना बसून, तरी अजून मात्र तू त्या महाराजांना चहा सुद्धा ठेवलाच नाही. म्हणजे असं कुठं असतं का? अशा लोकांची पावलं आपल्या घराला लागलेली आहेत. आपलं काहीतरी भाग्य समज तिथून फ्रीजमधून काढून, आणि ती पिशवी माझ्या समोर त्या बाईने दाताने फोडली आणि त्याच्यामध्ये तिने ते दूध ओतलं. मी असा विचार केला, आता चहा पिऊ की बाईचं दूध खाऊ, आता त्याच्यावर करू तरी काय, असा प्रश्न मला पडला. आणि मी स्पष्ट सांगितलं की बाई, तुम्ही तोंडाने पिशवी फोडल्यामुळे मी चहा पिऊ शकत नाही. पण ती मला म्हणते 1000 वेळा सॉरी म्हणते महाराज, पण मला क्षमा करा बरं का, असं माझ्याकडून अपराध नव्हता व्हायला पाहिजे होता. अगोदरच त्या दुधामध्ये तुम्हाला सांगतो 80% 70-80% त्याच्यामध्ये जवळजवळ केमिकल आहे. ज्यांच्या गोठ्यामध्ये एक सुद्धा म्हैस नाही, त्यांचे टँकर मुंबईला दूध पुरवठा करतात. दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य, पिशवीचं दूध मी म्हणत नाही, गाईचं दूध अतिशय पवित्र आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, अतिशय पवित्र आहे, गोड आहे, पौष्टिक आहे. हे दूध माणसं पिऊ शकतात. पण त्याच दुधाची उत्पत्ती ज्या स्तनातून होते, गाईच्या स्तनातून ते दूध काढलं जातं. त्या स्तनावरती गोचीड बसलेलं आहे. गोचीड त्या गोचीडाचं दुधाचं काही जास्त अंतर नाही. पण बाहेरची माणसं दूध पितात आणि गोचीड मात्र रक्ताचीच पंगत घेतो. ज्ञानोबाराय म्हणतात, काय नवलाची गोष्ट आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदरार, तरी ते अभिरुणी गोचीड अशुद्ध काय न सेविती. या एका दृष्टांताने समाधान होणार नाही म्हणून माऊली दुसरा दृष्टांत दिला. कमळाच्या मुळाशी बेडूक बसलेला आहे, अगदी त्या मधाच्या जवळ बसलेला आहे. पण कमळाच्या फुलातील मध भुंगा येऊन खाऊन जातो आणि बेडूक आयुष्यभर चिखलाचीच पंगत खातो. काही नवलाची गोष्ट आहे. पा कमल गंगा आणि दरदुरी नांदची घरी परी परागू शेवी जे भ्रमरी येला चिखल चिवरे. तसं भगवान तुमच्या हृदयामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा हृदया माझी मी रामू, असला सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी ग्राम विषयावरी. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा राहतो. पण हृदयामध्ये असलेला परमात्मा आपल्याला कळला नाही, त्याला आपण कधी प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण झाली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
हे सांगण्यासाठी मी आलो जातो वासुदेव नाही का फक्त चित्त जे आमच्या बोलण्याकडे तुम्ही सगळे वासुदेवच आहे तुम्हाला आम्हाला परमात्मा मिळतो पण आणखी काय मिळतं आम्हाला ते सांगा मग त्यावेळेला नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगा तुमच्यासारखी श्रीमंत माहेर मला भेटलेलं आहे माझ्या जीवनामध्ये कुठल्याही अपेक्षा जर असतील तर त्या पूर्ण होऊ शकत नाही का आणि म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करतील मनोरथ तेने साधक ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग घेऊन कीर्तन करायचा जो योग प्राप्त झाला मी स्वतःला धन्य समजतो या ठिकाणी उपस्थित सर्व माझे श्रोतृवर्ग तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी जसं ज्ञानोबाराय म्हणतात आपण सर्वज्ञ मंडळी आहात जाणकार आहात ज्ञानी आहात सुज्ञ आहात आपल्या सर्वांच्या पुढे कीर्तन केलं म्हणजे मी खूप मोठा एक महाराज आहे अशा प्रकारचा आव्हान आणतात ना तरी बालक बोबडा बोली का वाकुला वेचुका पाऊली ते चोज करून माऊली विजय जेवी या वृत्तीप्रमाणे मी तुमचा बालक या नात्याने काही चुकला असेल तर माझ्या वाणीचा दोष चांगला असेल तर तो ज्ञानोबारायांचा प्रसाद म्हणून स्वीकार करा भगवान आपलं कल्याण करतील कोरोनाच्या भयानक महामारीतून आपण सगळेजण वाचलेलो आहोत जी माणसं कोरोनातून सुटलेली आहेत त्यांनी अभिमान करू नका की आम्ही वाचलो तुम्ही तुमच्या पुण्याने नाही वाचले देवाने तुम्हाला परमार्थ करण्यासाठी संधी दिली आणि आता जर तुम्ही जर परमार्थ नाही केला तर तुम्हाला सांगतो ओमायक्रॉन नावाचा भयानक व्हायरस आलेला आहे तो तुम्हाला काही सोडू शकत नाही म्हणून देवाला सांगा परवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी वाचून आलो येतवरी बोलले त्याने तुम्हाला समोर बोलता आपल्या डोळ्यासमोर कितीतरी माणसं गेली लाखो माणसं गेली
पण आपला नंबर त्याच्यामध्ये लागला नाही, ही खरी भगवंताची कृपा आहे. चांगलं वागा, नीट वागा. एक ओवी सांगतो ज्ञानोबारायांची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक वाघाचं जंगल आहे, त्या जंगलामध्ये वाघ राहतो, हिंस्र वाघ आहे, माणसाला फाडून खातो. त्या जंगलामध्ये वाघाच्या भीतीने कोणी जात नाही, जनावरं पण जात नाही चरायला. एक दिवशी काय झालं की तो वाघ कुठेतरी बाहेर गेला होता फिरायला, आणि त्या दिवशी योगायोगाने बैल तिथं आलाय चरण्यासाठी. बैल आणि तो बैल सुखरूप चरून दादा घरी गेला, कारण वाघ तिथं नव्हता. वाघ तिथं नसल्यामुळे बैल दिवसभर मस्त सुखरूप चरून आला, पण बैल पोटभर चरला. पण त्या दिवसापासून तो बैल स्वतःला वाघ समजायला लागला. आला का नाही चरून पठ्ठ्या, आला का नाही चरून पठ्ठ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाघ तिथं नव्हता म्हणून पठ्ठ्या चरून आला. तशी कोरोनातून वाचलेली माणसं म्हणतात जगला का नाही पठ्ठ्या. पण तुम्ही असा अभिमान करू नका. वाघाचे मी आडवे सर्वण्याला एक वेळ दैवे, तेतुलीने धावे वसू जायचा. वाघाच्या तावडीतून माणूस सुटला म्हणजे तो वाघ तिथं नव्हता म्हणून सुटला. तसं कदाचित भगवंताची कृपा होती म्हणून तुम्ही त्या कोरोनाच्या महामारीतून वाचलेले आहात. अभिमान करू नका, कुठल्याही प्रकारचा अहंकार करू नका, द्वेष करू नका, मत्सर करू नका. माणसासारखं वागा आणि माणसासारखं जगा. संगत चांगल्याची करा. मंदिरातली मूर्ती ही माणसाने घडवलेली आहे आणि जगातला प्रत्येक माणूस हा ईश्वराने घडवलेला आहे. मंदिरातल्या मूर्तीवर जेवढं प्रेम करताना तेवढं माणसावरती प्रेम करा, देवाने घडवलेल्या मूर्तीवर करा. भगवान तुमच्यावरती कृपा करील. गुणवान असे टाळकरी उपस्थित आहेत, दोन्ही मृदंगाचार्य चांगले तज्ञ आहेत, अनेक कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावातील सगळी या वारकरी संप्रदायाची सेवा करणारी ही मंडळी, दादांचं नाव अण्णा, दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रेमाने उत्साहाने ही मंडळी वारकरी संप्रदायाची सेवा करते. त्याच्यापैकी आमचे ज्ञानेश्वर महाराज त्यांचे सर्व सहकार्य. मला अतिशय भूषणचं कौतुक वाटतं की ॲडव्होकेट असून तो कीर्तन करणं म्हणजे ही आपल्या गावची खरी म्हणजे शान आहे. आपल्या भागातले कलाकार, आपल्या भागातले गुणीजन, आपल्या भागातले कीर्तनकार ही आपल्याला मिळालेली संपत्ती ती चांगली जपायची. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांचे वडील पारमार्थिक होते, ते दादांचे वडील पारमार्थिक होते, दादा पारमार्थिक आहे आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा पारमार्थिक आहे. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी दैभाते महाराज लोकांना छाती ठोकून सांगतो, लोकांच्या वडिलांनी लोकांसाठी मुलांसाठी जमीन कमवून ठेवली असेल, लोकांच्या वडिलांनी त्यांच्या मुलांसाठी जमीन कमवून ठेवली असेल, लोकांच्या वडिलांनी त्यांच्या मुलांसाठी घरं बांधून ठेवली असतील, लोकांच्या वडिलांनी त्यांच्या मुलांसाठी बँक बॅलन्स ठेवली असेल, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जर काय ठेवलं असेल तर उपवास पारायणे राखीला दारावंता आणि केला भोगवंता. आम्हाला पांडुरंगाची सेवा दिली ही आमच्या वाडवडिलांची आमच्यावरती खरी एक मेहरबानी आहे, त्यांचे उपकार आहेत. म्हणून मी तुमच्यासमोर या ठिकाणी उभा आहे. हरिभक्त परायण परमपूज्य परमश्रद्धे गुरुवर्य काशीनाथ बाबा आज आपल्यात नसले तरी काशीनाथ बाबांच्या कृपेने या परिसरामध्ये अनेक कार्यक्रम चालू आहेत आणि त्यांचाच वारसा पुढे आमचे दादा चालवतात. दादांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. गुणवानांचा आभार व्यक्त करतो, बसलेल्या श्रोत्यांचा आभार व्यक्त करतो, महिला वर्गाचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल ज्ञानोबरायांचा 725वा संजीवन सवारी सोहळा आनंद येथे लाखो भक्तांच्या साक्षीने न भूतो न भविष्यती असा संजीवन सवारी सोहळा संपन्न झालेला आहे. आणि त्याच अनुषंगानं ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर मंदिर आणि काल्हेर गावचे आराध्य दैवत वेताळ महाराजांच्या प्रांगणामध्ये गेली 59 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सव सोहळा संपन्न होत आहे. आणि या 6व्या दिवशी सेवा आमचे परमश्री परम श्रद्धेय
की ज्यांच्या चरणावर शतदा नतमस्तक व्हावे असे असलेले नाथांचे नाथ विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी आज या ठिकाणी जनार्दन स्वामींचे पट्टे शिष्य वारकरी संप्रदाय एक म्हण आहे, ज्ञानाचा एका आणि नामयाचा तुका, ज्याने